हो, कुठून आले तुम्ही सगळे? कुठून आले? सोलापूर. किती वाजता निघाले? काल निघाले. रात्री मुक्काम कुठं? नगरमध्ये. मुंबई. तुम्ही कुठून निघाले? आम्ही सोलापूरचं. रात्री मुक्काम नगरमध्ये. काय मिशन? काय मिशन? काय? मराठा आरक्षण. आपण या ठिकाणी पाहतोय आता लोक अगदी दुचाकी चारचाकी वाहनावर निघालेत. एकच मिशन मराठा आरक्षण अशा प्रकारची या बांधवांची भूमिका राहिलेली आहे. राज्य सरकार या संदर्भामध्ये योग्य प्रकारची दखल घेईल अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रामधून मराठी बांधव एकवटलेला पाहायला मिळतोय आणि सगळी मंडळी आपापल्या पद्धतीनं मुंबईकडे आगेकूच होताना दिसत आहेत. जुन्नर तालुक्यामध्ये आलेले ह्या मंडळींचं स्वागत होताना दिसतंय. प्रत्येकजण आता एकच मिशन मराठा आरक्षण अशा प्रकारची त्यांची भूमिका राहिलेली आहे. जय शिवराय. कुठून आले? करमाळा, सोलापूर जिल्हा. कुठे निघाले? आता आंतरवाली सराटीवर आम्ही डायरेक्ट या ठिकाणी मुंबईला आझाद मैदान या ठिकाणी चाललोय. काय मिशन? एकच मिशन मराठा आरक्षण. एक मराठा कोटी मराठा. काय कसं कसं नियोजन? जय शिवराय. सर्व तमाम मराठा बांधवांना जय शिवराय. आपण या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आझाद मैदान या ठिकाणी समस्त सकल मराठा बांधव आपण मोर्चे घेऊन चाललेलो आहोत. या ठिकाणी आपण एक 4 महिन्याखाली सरकारला अल्टिमेटम दिलता की 4 महिन्याखाली तुम्ही आरक्षण द्या. आता सरकार ओरडतंय की बाबा गौरी गणपतीचं. आता हा पण आमचा हिंदूंचा सण आहे, आम्हाला पण लक्षात येते. पण जरांगे पाटलांनी 4 महिन्याखाली सांगितलं होतं सरकारला की जी काय सरसकट जे सगळे सोयरे आहेत, जे काय मराठ्यांना आरक्षण पाहिजे, आमच्या लेकराबाळांचं जे काय वाटोळं होतं याच्यात आरक्षण नसल्यामुळं, त्यासाठी तुम्ही आरक्षण द्या. 2 महिन्याखाली स्वतः जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. त्यानंतरही 2 महिन्यात त्यांनी पण काही ॲक्शन घेतली नाही. त्यामुळे आपला न्यायविल असतो. आता या ठिकाणी गणपती स्वतः घेऊन आम्ही बरोबर चाललोय आणि त्या ठिकाणी आम्ही विसर्जन डायरेक्ट आरबी समुद्रात करणार आहोत. आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघारी येणार नाही. साहेब आगे बढ़ो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. जय शिवराय. आपण या ठिकाणी जे हे केले नियोजन केलंय, या ठिकाणी बिस्लरीच्या बॉटल्स असतील वगैरे असतील. कुठलं गाव? शिवजन्मभूमी आहे या ठिकाणी. या ठिकाणी आम्ही येताना पाहिलं की प्रत्येक ठिकाणी आपला मराठा बांधव या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी फुल नाही फुलाची पाकळी आपल्या समाजासाठी काय काय होईना आपण एक देणं लागतो. ह्या दृष्टीतून प्रत्येकजण आपापल्या परीने या ठिकाणी मदत करत आहे. ठीक आहे, ज्याला काय काम असेल त्यांनी नाही आले, पण आपले तन मन धनाने आपण समाजासाठी कार्य करत आहोत. कारण मराठा समाज हा एक शेकडो वर्षापासून मायभूमीसाठी लढतोय. त्या ठिकाणी जर सरकारला ह्या गोष्टीची जाणीव होत नसेल तर हिंदू म्हणून घेऊन आम्ही कुठल्या प्रमाणे गर्व दाखवावा हा पण आम्हाला थोडंसं सरकारने सांगावं. आणि या ठिकाणी आम्ही शांततेत सगळे मोर्चे काढलेत, याच्या आधी पण काढलेत आणि हे पण मोर्चे आमचं शांततेत होणार आहे. जरांगे पाटलांचा आम्हाला आदेश आहे किंवा कुठलीही जाळपोळ करायची नाही, कुठलाही दंगा घालायचा नाही, काय नाही काय नाही. आम्ही एकदम शांततेत चाललो आहे आणि सरकारनेही आमची ठाम भूमिका मांडून त्या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे. आणि आम्ही रोज पाहतोय आता हे भरती येते तर आपली मुलं 1.1% 2% जाते. तर जे काही ओबीसी बांधव येतं ज्यांना 60-70% मार्क असून आपल्या मुलांना 90% मार्क असून सुद्धा आपल्याला लाख रुपये फी भरावी लागते, त्यांना 10-20 हजार रुपये फी भरावी लागते. ही जी सर्वसामान्य मराठा समाजाची जी तळमळ आहे ही सरकारपर्यंत पोहोचणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि या निमित्तानं हा आपला मोर्चा आपण या ठिकाणी आंतरवली सराटीहून जरांगे पाटील निघाले तर आपण या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी बसत आहोत. आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघारी येणार नाही. आम्ही आमच्या घरचे सगळी सोयपाणी करून आलोय आणि या ठिकाणी तोपर्यंत आम्ही उठणार नाही. या निमित्त सर्व तमाम ग्रामस्थांचं आम्हाला या ठिकाणी सेवा केली त्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय.
अंतरवाली सराटी ते मुंबई किती अंतर आहे? साधारणतः 600 600 आसपास अंतर असतं. आपण बघू शकता प्रत्येक ठिकाणी नियोजन आहे. प्रत्येक ठिकाणी जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी हजारो बांधव या ठिकाणी रोडवर जेसीबी लावले. आपण नेप्ती नाक्यावरती आम्ही आता आलो. छत्रपती संभाजी महाराज चौक त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मोठी मूर्ती उभा केली आहे तिथं. त्या ठिकाणी सगळं स्वागत होणार आहे त्यांचं. आणि आता असं सांगण्यात आलं की जवळजवळ जरांगे पाटलांना यायला एक निम्मी रात्र तरी होईल इतकं स्वागतासाठी लोक थांबलेत. आणि त्यांचा पण नाईलाज आहे. मराठा बांधव एवढ्या संख्येने उभा राहिलेत आणि त्यांना डावलून जाणं बरोबर नाहीये. कोणाला नाराज करत आणि जरी कोणाला नाराज झाले असेल तर त्या ठिकाणी समाज बांधव म्हणून सगळ्यांनी स्वीकारायचंय ते. आणि फक्त आपलं एकच उद्देश आहे, आपल्याला आरक्षण पाहिजे बस. कमीत कमी 150 किलोमीटर जय जिजाऊ जय शिवराय असं सांगण्यात येते. किती लोक असतील? कमीत कमी कोटभर माणसं यायला पाहिजेत सर. या रोडने बाकीकडून येणारे वेगळे बाकीकडून नाशिकवरून तिकडून सातारा कोल्हापूर त्या साईडने येणारे माणसं भरपूर आहेत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.